नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत। त्यातील पहिली ही अपडेट की महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षण आयुक्त दोघेही आता बदललेले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जागी दादा भुसे साहेब यांची नियुक्ती झाली आणि शिक्षण आयुक्त शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांच्या जागी सचिंद्र प्रदीप सिंग आता यांची निवड झालेली आहे। आता हे नवीन शिक्षण आयुक्त यापासून पुढे MSc मध्ये म्हणजे शिक्षण आयुक्त म्हणून कार्यभार हे स्वीकारणार आहेत। त्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे, ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे। आता शिक्षण क्षेत्रातील बऱ्याचशा गोष्टी असतील हे शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त यांच्या हातात असतात। त्यांना दिशा देण्याचं काम यांच्याकडे असतं आणि खूप महत्त्वाचे असे डिसिजन असतात ते घेण्याचं काम हे करतात। तर आता 2 व्यक्ती होत्या ज्यांची बदली झालेली आहे आणि त्या जागी नवीन 2 व्यक्ती विराजमान झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे TET आणि CTET दोघांच्याही एक्झाम झालेल्या होत्या। TET मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अंतिम उत्तरसूची जाहीर केलेली होती। याआधी त्यांनी अंतरिम उत्तरसूची जाहीर केलेली होती ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घेण्यासाठी कालावधी दिला होता आणि त्या ऑब्जेक्शन नंतर आता ही अंतिम उत्तरसूची जाहीर केलेली आहे। आता जी अंतिम उत्तरसूची आहे यानुसारच तुमचा रिझल्ट लागणार आहे। यामध्ये तुम्ही कोणतेही ऑब्जेक्शन आता घेऊ शकत नाही कारण ऑब्जेक्शन घेण्यासाठी अंतरिम उत्तरसूची जाहीर केल्यानंतर काही 8 दिवसांचा कालावधी दिला होता। सेम CTET ने देखील कालच उत्तरसूची जाहीर केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जर कुठल्या प्रश्नांवरती ऑब्जेक्शन असेल तर त्यात सहसंदर्भासह त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता, परंतु CTET ला एका क्वेश्चनसाठी 1000 रुपये असे तुम्हाला चार्ज लागतील आणि CTET ने ते आन्सर बदलल्यानंतर ते 1000 रुपये तुम्हाला रिटर्न येतात आणि त्यासाठी 5 जानेवारीपर्यंतची मुदत यामध्ये देण्यात आलेली आहे। म्हणजे TET आणि CTET दोघांनी सुद्धा त्यांच्या उत्तरसूची जाहीर केलेल्या आहेत। TET ने अंतिम उत्तरसूची जाहीर केलेली आहे आणि CTET ने ऑब्जेक्शन घेण्यासाठी आता 5 दिवसांचा कालावधी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे 5 ते 6 दिवसांमध्ये फार तर 10 दिवसांमध्ये त्यांचा रिझल्ट येऊन जातो। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की CTET मध्ये जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकतं तर त्याचे मार्क्स हे सर्वांना दिले जातात, परंतु TET मध्ये जेव्हा एखादा प्रश्न चुकीचा असतो त्याचं उत्तर ऑप्शन्स वगैरे चुकीचे दिलेले असतात म्हणजे एखादा प्रश्न कॅन्सल होण्यासारखा असतो तेव्हा त्याचे मार्क्स न देता 150 च्या ऐवजी 149 असे प्रश्न पकडले जातात आणि कोणत्या कॅटेगरीला किती मार्क्सला कसं पास आहे यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामधून तुम्हाला कॅटेगरीनुसार समजून जाईल किती मार्क्सला पास आहे ते देखील समजून जाईल। परंतु आता या ठिकाणी CTET मध्ये तुम्हाला 150 पैकी जो प्रश्न चुकतो आयोगाचा जो प्रश्न चुकतो त्याचे मार्क्स तुम्हाला दिले जातात। TET मध्ये चुकीच्या प्रश्नाला मार्क्स न देता टोटल प्रश्नांमधनं तो एक प्रश्न वजा केला जातो म्हणजेच 150 ऐवजी 149। मग त्याचा परिणाम असा होतो की जेव्हा तुम्हाला 55% आणि 60% क्रायटेरिया असतो तर तुम्हाला 90 मार्क्सच्या ऐवजी 89 मार्क्स असतील तरी देखील तुम्ही पास असता आणि 83 च्या ऐवजी 82.5 मार्क्स म्हणजे 82 मार्क्सला तुम्ही पास असता, परंतु यामध्ये 149 प्रश्न असल्यामुळे तुम्ही 82 मार्क्सला यामध्ये पास पकडले जाता। त्यानंतर आपली तिसरी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे संच मान्यतेशी संबंधित। आता संच मान्यता या 2024 आणि 25शी संबंधित संच मान्यतेच्या संदर्भात आता वेगवेगळ्या मीटिंग्स आयोजित केल्या जातात किंवा संच मान्यता मोजण्यासाठी त्यांच्या शिबिराचं आयोजन केलं जातं। आता जे शिक्षण विभाग आहेत त्या शिक्षण विभागामध्ये अशा प्रकारच्या संच मान्यता मोजण्यासाठीच्या शिबिरांचं आयोजन केलं जातं। ही संच मान्यता कोणती असते? आता एक ऑफिशियल लेटर आहे बघा 30 डिसेंबर 2024चं, परंतु ही संच मान्यता आहे 2024 आणि 25 साठीची। आता 2024 आणि 25 साठीची याचा अर्थ की जी तिसरी टेट येणार आहे त्या तिसऱ्या टेटसाठीची ही संच मान्यता आहे। आता जी 2022 मध्ये टेट झालेली आहे ज्याचा सेकंड टप्पा अजून बाकी आहे ती झाली 2022-23ची संच मान्यता, 23-24ची संच मान्यता, परंतु आता ही 23-24च्या संच मान्यतेच्या पुढची म्हणजे 2024-25ची संच मान्यता म्हणजे ही टेट 3च्या संदर्भातली संच मान्यता आहे।
त्याचप्रमाणे आताची सध्याची जी स्थिती आहे ती म्हणजे शिक्षकांचे समायोजन, त्या संदर्भातलं हे एक परिपत्रक आहे. आता काही ठिकाणी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन, आता हे समायोजन ऑलरेडी मार्च महिन्यामध्येच जेव्हा पवित्र पोर्टलवरती रिक्त जागेंचा तपशील आणि पहिली मेरिट लिस्ट लावण्यात आलेली होती, त्या मेरिट लिस्टच्या वेळेसच हा विषय झालेला होता की अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करायचे आहे आणि समायोजन केल्यानंतरच पोर्टलच्या माध्यमातून जे शिक्षक आहेत त्यांना रिक्त पदांचा अहवाल व्यवस्थित समजेल आणि मग त्या ठिकाणी पोर्टलचे विद्यार्थी भरले जातील. आता हे जे अतिरिक्त शिक्षक आहे, आता 31 डिसेंबर 2024 2 दिवसापूर्वीचं हे परिपत्रक आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की संच मान्यता 2023-24 नुसार अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचं संस्थेच्या अंतर्गत समायोजन करण्याबाबतच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत आणि बाकीचा संदर्भ तपशील या ठिकाणी जोडलेला आहे. मग त्यामध्ये 20%, 40%, 60% वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असणारं अनुदान अशा शाळा यामध्ये नमूद केलेल्या आहेत. अगदी 20%च्या शाळा देखील नमूद केलेल्या आहेत. आता हे समायोजन जे आहे ते 6 जानेवारी 2025 ते 8 जानेवारी 2025 याच्या पूर्वी करायचं आहे आणि 6 ते 8 या 2 दिवसामध्ये त्यांना जे विषय दिलेले आहेत त्या विषयांच्या बाबतीतली खातरजमा करून घ्यायची आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर 8 तारखेपर्यंत शिक्षकांचं हे समायोजन चालणार आहे. काही ठिकाणी 11वी 12वीचं आहे, काही ठिकाणी 9वी 10वीचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या शाळेंवरती वेगवेगळ्या पद्धतीने ही प्रक्रिया चालू आहे. आता हे शिक्षकांच्या समायोजनाचा जो JR होता या ठिकाणी नमूद आहे बघा 15 मार्च 2024. या JRनुसारच शिक्षकांचे त्यावेळेस समायोजन करायचे होते, परंतु जे शिक्षक राहिलेले आहे त्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया आता मात्र 5 जानेवारीपर्यंत चालेल आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये त्यांची PDF अपलोड करण्यासाठी सांगितलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, नवीन शिक्षण आयुक्त आणि नवीन शिक्षण मंत्री या दोघांच्या कालावधीमध्ये शिक्षक भरतीला नक्कीच गती मिळावी, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत आणि शिक्षकांना देखील बेरोजगारीमधनं वरती यावेत आणि शिक्षकांना चांगला एक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊ शकतो अशा पद्धतीने शिक्षक भरती करण्यात यावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे दोन्ही नवीन एक शिक्षण आयुक्त आणि शिक्षण मंत्री यांच्या कालावधीमध्ये चांगल्या गोष्टी घडोत अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे TET आणि CTET दोघांच्या देखील सूची जाहीर झालेल्या आहेत, उत्तर सूची त्यांची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे संच मान्यता 2022-23 आणि 23-24 ह्या ज्या संच मान्यता होत्या यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून जे ऑलरेडी शिक्षक भरती चालू आहेत, जसं JRनुसार दाखवलं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन ही प्रक्रिया बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आता जो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे तो लवकरच व्हावा ही अपेक्षा आहे, कारण नवीन शिक्षण मंत्री आणि नवीन शिक्षण आयुक्त यांच्या कालावधीमध्ये तरी पटापट डिसिजन घेतले जावेत. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या 2 संच मान्यता होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यापुढे येणारी आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की आता जे जे टेट 3 होणार आहे त्या टेट 3साठी जागा शिल्लक राहतील की नाही. तर जी काही आता शिक्षक भरती चालू आहे त्या शिक्षक भरतीच्या जे रिक्त पदं आहेत त्या आणि टेट 3वर असणाऱ्या रिक्त पदांचा असा खूपसा काही संबंध नाही, कारण आता जी संच मान्यता मोजून झालेली आहे ऑलरेडी तर त्या संच मान्यतेवरच आधारित 2022च्या टेटच्या माध्यमातून रिक्त पदे भरली जातात. त्यामुळे जी पुढे येणारी 2024 आणि 25ची संच मान्यता आहे त्यावरती टेट 3 होत असते. म्हणजे रिक्त पदं त्यांची संच मान्यता ही आधीची संच मान्यतेच्या वरती ही पदे 2022च्या टेटमधून भरली जातात. त्यामुळे 2025ला जी टेट 3 होणार आहे त्या 2025च्या टेट 3मधून जी पदं भरणार ती पूर्णपणे वेगळी असणार, त्याची संच मान्यता ही पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे आत्ता भरलेल्या सेकंड टप्प्यामधनं टेट 3ची पदं कमी होतील असं काही नाही आहे. त्या मुलांना देखील 3ऱ्या टेटसाठी 2025च्या त्या विद्यार्थ्यांना देखील व्यवस्थित रिक्त पदांचा अहवाल येईल. उलट त्यावेळेस 3ऱ्या टेटमध्ये मात्र 100% पदभरतीला मान्यता भेटेल, कारण आता झालेल्या गोंधळामुळे त्या ठिकाणी 10% पदभरती ही कपात करण्यात आली होती. परंतु येणाऱ्या 3ऱ्या टेटमध्ये त्यानुसार जी पदे भरण्यात येतील त्यामध्ये 100% पदभरतीला मान्यता मिळू शकते किंवा 100च्या ऐवजी 80% पदभरतीला मान्यता मिळू शकते. त्यामुळे टेट
2022ची 2022ची जी शिक्षक भरती आहे त्याची संच मान्यता पूर्ण वेगळी आहे आणि टेट 3साठी असणारी जी संच मान्यता आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. त्या जागा त्या संच मान्यतेनुसार बरोबर येतील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आता TET किंवा CTETचे पेपर ज्यांचे पेपर सुटलेले आहेत त्यांनी टेट 3चा स्टडी करायला काहीच हरकत नाही. आणि ज्यांचे राहिलेले आहेत बघा, आता यामध्ये अजून एक अशी वेगळी एक कमेंट होती की टेट 3 जे आहे त्या टेट 3साठी जे विद्यार्थी आता DED किंवा BEd करत आहेत आता त्यांचा रिझल्ट जून महिन्यामध्ये येऊन जातो. जून महिन्यापर्यंत रिझल्ट हा येऊन जातो. आणि टेट 3साठी मग जूनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा टेट 3 देता येईल किंवा ते ॲप्लिकेबल असतील असे सुद्धा प्रयत्न करा. म्हणजे अशी एकच कमेंट होती अशी. पण एक गोष्ट लक्षात घ्या की टेट 3 होईल हे 100% आहे. पण ही कोणत्या महिन्यामध्ये होईल हे अजून निश्चित असं सांगता येत नाही. कारण की आता TETचा निकाल आत्ताच लागलेला आहे. म्हणजे अंतरिमच्या नंतर बऱ्याच दिवसांनी त्यांची अंतिम उत्तरसूची आज जाहीर झालेली आहे. आणि याच्यानंतर आता रिझल्ट लवकरच लावतील ते असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु कधी लावतील हे त्यांनी डेट वाईज वगैरे असं सांगितलेलं नाही. म्हणजे अजून रिझल्ट लागायचा बाकी आहे. रिझल्ट लागल्यानंतर मग टेट 3चं नोटिफिकेशन वगैरे निघेल आणि मग त्यानंतर एक्झाम वगैरे होईल. यामध्ये जितका जास्त कालावधी जाईल ते मुलं ॲटोमॅटिकच यामध्ये ॲप्लिकेबल होतात. बघा, आता टेट 3 ते घेणार होते पण त्यानंतर CTET डिसेंबर 2022च्या विद्यार्थ्यांना चान्स भेटला. त्यानंतर पुन्हा जुलैच्या विद्यार्थ्यांना भेटला. पुन्हा डिसेंबरची बॅच आली. म्हणजे यामध्ये जवळजवळ 3 वेळेस CTETची एक्झाम येऊन गेली. म्हणजे मुलांना ॲटोमॅटिक यामध्ये चान्स भेटतो. जितकी परीक्षा पुढे जाते तितकं कॉम्पिटिशनसाठी विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत जाते. आणि टेट 3 ही जर पुढे गेली अजून यामध्ये फेब्रुवारी किंवा जून जुलै असं ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे. मग जर टेट 3 ही त्या दरम्यान गेली तर आपोआपच या विद्यार्थ्यांना देखील चान्स भेटून जातो. त्यामुळे निश्चिंत राहा. आता नवीन शिक्षण आयुक्त यांची नेमणूक केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे मागणी केली होती मंत्रालयाच्या माध्यमातून की जे एज बार होणारे विद्यार्थी आहे आता MPSCमध्ये त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ यामध्ये दिलेली आहे. तर परीक्षा परिषदेने देखील स्पष्ट करावं मुदतवाढ देणार आहेत का. तर ही गोष्ट अजून आपल्यासाठी पेंडिंग आहे. शिक्षण आयुक्त आता नवीन शिक्षण आयुक्त काय निर्णय घेतील ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 99% मुदतवाढ वयोमर्यादेमध्ये मुदतवाढ ही नक्कीच मिळेल. परंतु आता शिक्षण आयुक्त नेमका काय निर्णय घेतात ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे महत्त्वाच्या माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.